ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। टेलिकॉम सर्व्हिसेस कामगारांनी आंदोलन केलं तीव्र, मोबाईल टॉवर बंद करण्याचा शरद नागरगोजे यांचा इशारा। वेदांत कमर्शियल सर्व्हिसेस कंपनीने कामगारांना कामावरून कमी केला आहे। या कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने वेदांत कमर्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या विरोधात टेलिकॉम सर्व्हिसेस कामगारांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे। सांगली आणि कोल्हापूर येथील 2008 पासून इंडस टॉवर या कंपनीमध्ये काम करतात। वेदांत कमर्शियल सर्व्हिसेस ही कंपनीने या कंपनीला शरद नागरगोजे आणि हुजूर पाची यांनी करार एग्रीमेंट करण्यासाठी सांगितलं, पण ते केलं नसल्याने ठेकेदार आणि कामगारांनी त्यांचे अधिकार मिळवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार युनियनचे सदस्यत्व घेतले। हे सदस्यत्व घेतल्याने त्यांना अचानक वेदांत कमर्शियल सर्व्हिसेस कंपनीने कामगारांना कामावरून कमी केलं। या कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने वेदांत कमर्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या विरोधात टेलिकॉम सर्व्हिसेस कामगारांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं। या धरणे आंदोलनाचा आजचा 4था दिवस असून देखील या आंदोलनाची दखल घेतली गेली नसल्याने उद्यापासून आंदोलनाची तीव्रता वाढवणार असून लवकरात लवकर दखल घ्यावी, अन्यथा मोबाईल टॉवर बंद करू असा इशारा यावेळी शरद नागरगोजे यांनी दिला आहे। मी शरद नागरगोजे मोबाईल टॉवर 24 तास सर्व्हिसमध्ये 24 तास सर्व्हिस काम करत असताना 19 वर्षापासून मोबाईल टॉवर इंडस टॉवर्स झालेले वेंडर याच्यासोबत काम करत असताना आम्हाला मनसे युनियन सदस्यत्व घेतल्यामुळे कामावरून 18 डिसेंबरपासून थांबवलं। या कारणावरून आम्ही धरणे आंदोलन चालू केलं आहे। धरणे आंदोलनाचा आज 4था दिवस आहे, तरी वेदांत कमर्शियल किंवा इंडस टॉवरनं अजूनपर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही। तर आमची दखल घेतली जावी, जर दखल नाही घेतली तर आमच्या आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल आणि नाईलाज असतो आम्हाला मोबाईल टॉवर बंद करावे लागतील। महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज।